कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत मातीचे मोठे उत्खनन. महसूल विभागाचे उत्खननाकडे दुर्लक्ष. ठेकेदाराकडून रॉयल्टीची मोठी चोरी. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप. महाडमध्ये रिव्हर्स घेताना अपघात. पादचाऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू. ऐशर टेम्पो चालकाविरोधात गुन्हा. MIDC पोलिसांची तातडीनं कारवाई. पनवेलमध्ये हॉटेल चालकाच्या कारची तोडफोड. जुन्या वादातून तिघांनी केली तोडफोड. पनवेल शहर पोलिसांकडून तपास सुरू. आणि कोकणात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. उमेदवार घेत आहेत मतदारांच्या गाठीभेटी. पाहुयात सविस्तर वृत्त. खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत सध्या मोठ्या प्रमाणावर मातीचे उत्खनन सुरू असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याची भीती व्यक्त होती आहे. मुंबई गोवा महामार्गावरील तलारी फाटा येथे हे काम सुरू असून उत्खनन केलेली माती MIDCच्या रस्ते कामासाठी वापरली जाते. मनीषा कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराकडे हे काम असून रॉयल्टी भरली आहे की नाही याबाबत महसूल विभागानं पूर्णपणे मौन बाळगलाय. स्थानिक तलाठी आणि मंडल अधिकारी या विषयावर उत्तरे देण्यास टाळाटाळ करत असल्याने संशय अधिक बळावला. धक्कादायक बाब म्हणजे MIDC प्रशासन ही जागा खासगी असल्याचा दावा करत आहे, तर ग्रामस्थांच्या मते ही जागा MIDCच्याच हद्दीत येते. संबंधित यंत्रणांकडून जाणीवपूर्वक दिशाभूल केली जात असल्याचा आरोप होतोय. या सावळ्या गोंधळामुळे शासकीय तिजोरीचे मोठे नुकसान होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता ग्रामस्थांमधून जोर धरते आहे. महाड MIDC हद्दीत एक दुर्दैवी अपघात घडलाय. बीरवाडी गावच्या गणेशनगर परिसरात तृप्ती लोणचे फॅक्टरी जवळील मकरंद एंटरप्राइजेस गोडाऊन समोरील रस्त्यावर आयशर कंपनीचा टेम्पो चालकाने अतिवेगानं रिव्हर्स घेत असताना अचानक ब्रेक दाबला. यावेळी रस्त्यालगत उभे असलेले 20 वर्षीय रामानंद श्रीघनश्याम गौतम राहणार कुंभारवाडा बीरवाडी यांच्या डोक्यावर वाहन गेल्यानं ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होतीये. या प्रकरणी चालक नितीन प्रभाकर खेडकर याच्या विरुद्ध महाड MIDC पोलीस ठाणे येथे विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक जीवन माने करत आहेत. पनवेल बस स्थानकाजवळ धक्कादायक तोडफोडीची घटना घडली आहे. हॉटेल निमंत्रणचे चालक राहुल रमेश पाटील यांच्या इर्टिगा कारच्या काचा फोडून वाहनाचं नुकसान करण्यात आलंय. ही घटना 31 जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली. जुन्या रागातून जय ऋषी, सचिन गायकवाड आणि प्रथमेश गायकवाड या तिघांनी हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. घटनेनंतर राहुल पाटील यांनी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला असून CCTV फुटेज आणि साक्षीदारांच्या आधारे तपासाची चक्रे फिरवत आहेत. दोषींवर कडक कारवाई होणार का याकडे आता स्थानिकांचं लक्ष लागलंय. सिंधुदुर्गातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. ठाकरे विरुद्ध शिंदे या दोन्ही शिवसेनेत चुरशीची लढत असताना आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांची धार वाढली आहे. शिंदे गटाचे उमेदवार दादा साईल यांनी ठाकरे गटाचे उमेदवार अमरसेन सावंत यांच्या कैलासवासी आईचा उल्लेख केल्यानं मोठा वाद निर्माण झाला. या वादग्रस्त विधानामुळे ठाकरे शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले असून संपूर्ण मतदारसंघात संतापाची लाट उसळली आहे. अमरसेन सावंत यांनी या टीकेला अत्यंत सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. आव्हान वाटत नाही, कारण सांगतो. जरी त्यांना राजकीय पार्श्वभूमी असली, फार मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. वडिलांपासून, आईपासून आता ते स्वतः सुद्धा गेली 3 टर्म सातत्याने जिल्हा परिषद सदस्य आहेत. वडील आमदार होते आणि संपूर्ण राज्यभरामध्ये त्यांची ख्याती होती. एक दमदार आमदार, लोकांच्या संपर्कात असणारा आमदार, लोकांच्या कधी वेळ काळाला मत्तीला धावून जाणारा आमदार अशी त्यांची ख्याती होती. त्यानंतर या आमच्या अमरसेन सावंत यांच्या कैलासवासी आई या देखील या भागाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे आणि त्यानंतर सातत्याने गेली 15 वर्ष अमरसेन सावंत या भागाचं प्रतिनिधित्व करत आहेत. परंतु दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की ज्याप्रमाणे प्रशासनावर अंकुश पाहिजे, त्याप्रमाणे लोकांशी संपर्क पाहिजे, तो कुठेतरी कमी पडला. मी कोणावर कधी टीका करत नाही, कारण मी काम केलेला माणूस आहे. मी कला क्रीडा क्षेत्रात चांगल्या उल्लेखनीय माझं काम आहे.
विकास कामामध्ये सुद्धा मी पुढे आहे. आणि दादासाहेब यांचा जर आपण संपर्क कोणत्याही कारणाने बघितला तर आपल्याला माहिती आहे, माझा पूर्ण मतदारसंघामध्ये संपर्क आहे. पण पत्रकार बनून आपल्याला विचारतात, आपल्याला सांगतो फक्त कुठे जे प्रचार आहेत ते त्यांनी करू नये. अनेक विकास कामं दादासाहेबांनी स्वतः अनावमध्ये एक नळ योजना अपूर्ण टाकली, एक तलावाचं काम अपूर्ण टाकलं. बंदूरमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचे काम केलेले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. विशेषतः आजगे जिल्हा परिषद गटात महायुती आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्यात अत्यंत चुरशीची लढत रंगली आहे. महायुतीनं आजगे गटातून मनीषा गणेश लाखण आणि वेरवली पंचायत समिती गणातून साक्षी भिकाजी चव्हाण यांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले. दुसरीकडे त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अनन्या राजशिर्के यांनी कडवे आव्हान उभे केले. प्रचाराच्या धडाक्यात महायुतीचे सर्व उमेदवार सध्या विविध वाडी वस्तीवर जाऊन मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांशी गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. घरोघरी जाऊन पत्रके वाटप करणे आणि स्थानिक प्रश्नांवर संवाद साधणे सुरू आहे. या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेचा मोठा पाठिंबा महायुतीलाच मिळेल आणि आपला विजय निश्चित होईल असा ठाम विश्वास उमेदवार मनीषा लाखण यांनी व्यक्त केला. दोन्ही बाजूंनी जोरदार शक्ती प्रदर्शन होत असल्यानं संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष आता या लढतीकडे लागलं आहे. निश्चितच विजय हा निश्चितच आहे, कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही आत्तापर्यंत गेलो आहोत म्हणजे जवळजवळ आम्ही पूर्ण गावं पूर्ण जो गट आहे आमचा आजगे तो कव्हर केलेला आहे. त्याच्यामध्ये आम्हाला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय की कुठे आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही इथे कमी पडू, कुठल्या गावामध्ये म्हणा किंवा कुठल्या वाडीमध्ये म्हणा. आणि शिवाय याचं कारण जे आहे ते भैयासाहेबांची जी कामं आहेत आणि त्यांच्या कामाचा जो वेग आहे, विकासाची जी गंगा आहे, या सगळ्याचा परिणाम आम्हाला बघायला मिळतो. त्यामुळे आमच्यापेक्षा लोक जास्त उत्सुक आहेत की मतदान करण्यासाठी. त्यामुळे मतदान उत्स्फूर्तपणे होणार आणि अर्थातच ते धनुष्यबाणाला होणार हे आम्हाला गॅरंटेड आहे. त्यामुळे जी तुम्ही म्हणताय की चुरशीची लढत, हे काही नाही आहे. प्रचाराला मुद्दा म्हणजे विकास हा पहिला मुद्दा आमचा आहे. त्यातून पहिला टप्पा जवळजवळ भैयासाहेबांनी कव्हर केलेला आहे. जे रस्ते वगैरे कनेक्टिव्हिटीचा आहे तो भैयासाहेबांनी जवळजवळ 90% कंप्लीट करत आणलेलं आहे. गुहागर तालुक्यातील शृंगारतळी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. मनसेचे उमेदवार प्रमोद गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजप, शिवसेना, महायुतीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. विरोधक बोलताना बहुधा चुकले असावेत किंवा त्यांना जे बोलायचं होतं ते कदाचित उलट बोलले असावेत. विरोधकांनी माझी चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या प्रचाराकडे लक्ष द्या असा टोला त्यांनी लगावला. या निवडणुकीत शृंगारतळी मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असून मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यामुळे आगामी काळात शृंगारतळीतील राजकारण अधिकच रंजक होण्याची चिन्ह पाहायला मिळतात. की पूर्ण जो प्रवास केला, पूर्ण प्रचार केल्यानंतर आपल्याला तुम्हाला माहिती आहे की गेले जे पूर्ण 10 वर्ष मुंबई ते सोडल्यास सगळं जे आहे ते कारोळ, पांगारी, विसापूर, तळी या आसपासच मी आहे. त्यामुळे जनशक्ती जी आहे ती 100% त्यांना माहिती आहे की जनशक्ती कोणाकडे आहे आणि धनशक्ती कोणाकडे आहे. कदाचित विरोधकांनी उलटं सांगितलं असावं. मला एवढंच म्हणायचं की जनशक्ती आहे आणि जनशक्तीच निर्णय घेईल की विजय कोणाचा तो. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे वारे आता जोरात वाहू लागले आहे. आमदार महेंद्र शेठ दळवी आणि जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली शिवसेनेनं प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. आंबेपूर जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रसिका केणी आणि रुईशेत भोमोली पंचायत समितीचे उमेदवार कृष्णा लोभी यांच्या समर्थनासाठी गावोगावी भव्य रॅली काढण्यात आली. काचळी, खातिवरा, फिटकिरी आणि वाघविरा यांच्यासारख्या अनेक ग्रामीण भागात मतदारांच्या शिवसेनेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. लाडकी बहीण योजना आणि विकास कामांमुळे शिवसेनेची बाजू भक्कम झाली आहे. 39 जागांवर निवडणूक लढवत असून बहुमतानं सत्ता स्थापन करण्याचा ठाम विश्वास राजाभाई केणी यांनी व्यक्त केला आहे. अनुभवाचं म्हणाल तर लोकांचा प्रचंड उत्साह एवढा होता की त्यांना असं वाटतं की ही विजयाचीच मिरवणूक आहे. त्याच्यामुळे ते सगळे त्या बाजाच्या तालावर नाचत आहेत आणि त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. मध्ये आमचे जिल्ह्याचे
कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दलवी यांच्या नेतृत्वाखाली या रायगड जिल्ह्यामध्ये 40 सीट धनुष्यबाणावर लढत आहे. तसेच अलिबाग, मुरुड, रोहा विधानसभा मतदारसंघामध्ये 10च्या 10 सीट आणि 20 पंचायत समितीच्या सीट, सुधागडमध्ये, पेणमध्ये, रोहामध्ये, महाड, पोलादपूर, कर्जत, खालापूर या ठिकाणी आम्ही टोटल एकूण 40 सीट लढत आहोत आणि 40च्या 40 सीट निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे. रोहा तालुक्यातील निवडणूक रणसंग्रामाला सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी चणेरा विभागातील भागीरथी खार, न्हावे, कोकबन आणि सानेगाव या गावांमध्ये जाहीर सभा घेत राष्ट्रवादीची ताकद दाखवून दिली. सभेच्या सुरुवातीला मान्यवरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आगामी निवडणुकीत जिल्हा परिषद, घोसाळ गट आणि पंचायत समितीच्या सर्व जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दणदणीत विजयी होतील असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सभेला रोहिणी सकपाळ, शिवानी म्हात्रे आणि नितीन डबीर यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या निवडणुकीला अगदी ताकदीने सामोरे जात आहे आणि चणेरा विभाग हा नेहमीच तटकरे साहेबांना मानणारा त्यांचा बालेकिल्ला राहिलेला आहे. मला विश्वास आहे की यावेळेस सुद्धा जिल्हा परिषद असेल आणि दोन्ही पंचायत समिती असतील याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा डौलांनी फडकलेला आपल्याला पाहायला मिळेल. रोह्यामध्ये भारतीय जनता पक्ष चणेरा मतदारसंघ सोडून नागोठणा असेल. मी सकाळी नागोठण्याला होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि भारतीय जनता पक्षाची संयुक्त बैठक झाली. आंबेवाडी मतदारसंघ असेल, वर्षा भुवनेश्वर मतदारसंघ असेल, इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित्या निवडणुकीला सामोरे जातोय. कुठेही कोणाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नाही. एक दिलाने सर्व ठिकाणी दोन्ही पक्षाची मंडळी काम करतात. आताच माननीय आमदार अनिकेत भाई यांची जी कॉर्नर सभा झाली, त्या कॉर्नर सभेला लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे आणि तो प्रतिसाद मतपेटीत आपल्याला 7 तारखेला दिसणार आहे. नक्कीच ज्या गैरसोय आहे, मूळ प्रश्न आहे तो पाण्याचा. गेली अनेक वर्ष पाण्याची समस्या आहे. अगोदरच माननीय तटकरे साहेबाई या पाण्याची सुविधा 94ला चालू केली आणि नंतर गावाचा विस्तार झाल्यामुळे पाण्याची कमतरता भासलेली आहे. जलजीवनचं पण काम अपूर्ण आहे, ते पूर्ण करण्यात या वर्षभरात पूर्ण करण्यात येईल. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील जिते येथे महाविकास आघाडीच्या प्रचाराचा धडाका पाहायला मिळतोय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार अरुणा पवार आणि महेंद्र घरत यांच्या प्रचारासाठी भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत माजी संपर्क प्रमुख विष्णू पाटील आणि सध्याचे संपर्क प्रमुख प्रसाद भुईर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी रायगडमध्ये शिवसेनेसाठी अत्यंत सकारात्मक वातावरण असून जनता बाहेरच्या उमेदवाराला थारा देणार नाही. स्थानिक प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वालाच पसंती दिली पाहिजे अशी भावना बोहीर यांनी व्यक्त केली आहे. या सभेला काँग्रेस, शेकाप आणि शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशी या रायगड जिल्ह्यामध्ये युती आहे आणि युतीचे उमेदवार अरुणा पवार आणि महेंद्रशेठ घरत असे 2 उमेदवार या ठिकाणी आहेत. परंतु अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण शिवसेना, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे आणि जनता नक्कीच या वेळेला या उमेदवारांना निवडून देतील असं मला या ठिकाणी वाटतं. जनतेमध्ये धुसफूस अशी आहे की बऱ्याच ठिकाणी या लोकांनी बाहेरचे म्हणजे त्या जिल्हा परिषद गणातले नसताना दुसऱ्यांना उमेदवारी दिलेली आहे. पैशाचं ताकद किती आहे, पैशाच्या दृष्टिकोनातून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. मतदार याचा बंदोबस्त करतील असं मला वाटतं. रायगडमधील माणगाव तालुक्यातील विळे शिवसेनेची भव्य प्रचार सभा उत्साहात पार पडली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी विरोधकांवर कडाडून टीका करत शिवधनुष्याचा हुंकार भरलाय. राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव साबळे यांच्या निशाणा साधताना गोगावले यांनी आमचे उमेदवार बोलण्यापेक्षा कामात अग्रेसर असून जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस धावणारे असल्याचं सांगितलंय. त्यांनी आपल्या नॅपकिनच्या जादूचं रहस्य उलगडताना गद्दारी करणाऱ्यांना कडक इशारा दिला. या सभेत उभा
गट आणि राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वात आणि विकासावर विश्वास ठेवत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला। जिल्हा परिषद उमेदवार अविनाश नलावडे यांनी निजामपूर भागात सुसज्ज रुग्णालय आणि महाविद्यालय उभारण्याचे तसेच स्थानिक तरुणांना MIDCत रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन दिले। ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी असून येत्या 7 तारखेला धनुष्यबाण चिन्हावर मतदान करून उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले। या सभेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला असून विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला। तर मला नाही वाटत की सर रात्री तुम्हाला जिथे येतील तुमच्या कामासाठी किंवा तुमच्या मदतीसाठी, कारण ज्या लोणेरे भागात जे निवडून आले त्या लोणेरे भागात परत काय ते गेले नाहीत विकास करायला। गेले 2 वेळा ते लोणेरे भागातून निवडून आले पण परत ते लोणेरे भागात फिरकले नाहीत। म्हणून आणि गोरगरिबांचं सोडा, शाळेमध्ये कोणाची फी एखाद्याची माफ कधी केली तर मला आठवत नाही, कारण मी सर्वात जवळचा त्यांचा मित्र होतो। इतके दिवस ते काम करतायत परंतु 10 रुपये कोणाचे कमी केले हे मला माहिती नाही। आज तुम्हाला एक सांगतो की हे जे उमेदवार आहेत ते गोरगरिबांना मदत करणार आहेत। शेठच्या तालमीत ते वाढलेले आहेत। शेठनी अगदी ज्या ठिकाणी म्हणजे रस्ता जात नव्हता बोरमाज कुंभ्याला तिथं पायी जाऊन प्रचार केलेला आहे आणि आता प्रत्येक ठिकाणी शेठनी विकास केलेला आहे। प्रत्येक शेठनी जागा प्रत्येक ठिकाणी जाऊन आणि गोरगरिबांचं दुःख बघून ज्या ठिकाणी जरी 25 मतं असली आपली तरी सुद्धा 5 कोटीचा रस्ता तिथं पोहोचवलेला आहे। हे महत्वाचं आहे। आज तुम्हाला एकच सांगतो की आदरणीय भरत शेठच्या नेतृत्वाखाली आपल्याला या भागाचा विकास करायचा आहे। विकास होतोय। गेले 10-15 वर्ष शेठ आमदार झाल्यापासून सभापती झाल्यापासून विकास करतायत। निजामपूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट राजीव साबळे यांनी मंत्री भरत गोगावले यांच्या टीकेला पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिलंय। 4 वेळा जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केल्याचा अनुभव सांगत त्यांनी गोगावले यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं ठणकावून सांगितलंय। यावेळी साबळे यांनी मंत्र्यांवर वैयक्तिक टीका केल्याचा गंभीर आरोप केला। कोविडमधील आजारपण आणि अपंगत्वावर भाष्य करणं दुर्दैवी असल्याचं ते म्हणाले। नर्सिंग कॉलेजच्या मान्यतेसाठी गोगावलेंनी मदत केली नाही, उलट खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्यामुळेच यश मिळाल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसेच विरोधकांच्या कथित घोडे बाजाराची ऑडिओ क्लिप सादर करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे। केली एक गोष्ट खरी आहे की त्याला व्यवस्थित बोलता येत नाही, म्हणजे त्याला कायदेशीर नॉलेज नाही आहे, प्रशासकीय नॉलेज नाही असं त्यांचं म्हणणं होतं। आता ही काय चालण्याची किंवा बैलाची धावण्याची स्पर्धा नाही इथं की त्या ठिकाणी धावलं पाहिजे आणि हे बोललं पाहिजे। की ही या प्रशासकीय नॉलेज असलं पाहिजे तुम्हाला की मी 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम केलेलं आहे। भरत शेठपेक्षाही सिनियर आहे मी। भरत शेठ 92ला जेव्हा पंचायत समिती सदस्य आले तेव्हा मी जिल्हा परिषद सदस्य होतो, हे लक्षात घ्या। आणि त्यावेळेपासून मी आहे आपलं एका वर्गात करतं काम, हरकत नाही, परंतु प्रशासकीय ज्ञान माझं निश्चितपणे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, सर्वांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यातल्या पक्षातल्या कुठल्याही व्यक्तीपेक्षा जास्त आहे। अलिबागमधल्या आंबेपूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असतानाच आता बॅनर वॉरमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी विरोधकांवर अतिशय गंभीर आरोप केलेत। पेजारी, पोयनाड आणि आंबेपूर परिसरात शिवसेनेचे अधिकृत बॅनर फाडले जात असून हा प्रकार विरोधकांच्या वैफल्याचे आणि हतबलतेचे लक्षण असल्याचं त्यांनी स्पष्टपणे म्हटलंय। महायुतीला मिळणारा प्रचंड जनप्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यांनी गुंडगिरी मार्ग स्वीकारल्याची टीका केणी यांनी केली आहे। लोकशाही मार्गाने लढा द्यावा आणि दहशतीचे घाणेरडे राजकारण थांबवावे असा सज्जड इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे। आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रचार अंतिम टप्प्यात येत असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधी पक्षाकडून आमच्या शिवसेनेच्या उमेदवारांचे बॅनर फाडण्याचा प्रयत्न पेजारी, आंबेपूर, पोयनाड, आमच्या बांधण या ठिकाणी जो प्रकार केला जातो, 2दा आम्ही बॅनर लावल्यानंतर ते दोन्ही वेळेला बॅनर फाडण्यात आला। विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना अस्तित्वाच्या लढाईमध्ये त्यांचा पराभव दिसत आहे, त्यामुळे ते असा प्रकार ते करत आहेत। कारण आम्ही अनेक वेळेला निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही हार जीत नेहमी बघितलेले आहे, पण अनेक वेळेला आम्ही हार बघितलेले आहे, पण आम्ही असे कधी कुठले असे बॅनर फाडण्याचं कृत्य केलेलं नाही। परंतु ज्याने कोणाला हा मतदारसंघ आमचा बालेकिल्ला किंवा हे आमची जागीरदारी अशी वाटत होती,
परंतु त्या मतदारसंघामध्ये ही निवडणूक, शिवसेनेची ही निवडणूक जनतेने खांद्यावर घेतली आणि जनता गावोगावी शिवसेनेचे उमेदवार निवडून कसे येतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षाच्या भारतीय जनता पार्टीकडून आमच्या उमेदवारांचे बॅनर फाडले जात आहेत आणि ही निवडणूक आम्ही खिलाडी वृत्तीने लढण्यासाठी उतरलेलो आहोत. परंतु काही लोक हे वातावरण दूषित करण्यासाठी कुठेतरी या निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मी त्यांना सबुरीचा सल्ला देतो की ही निवडणूक आहे, जनतेने खांद्यावर घेतलेली निवडणूक आहे. हार जीत होईल ती होईल, त्या हार जीतला आपण सामोरे जायला पाहिजे असतो. परंतु असं जे प्रकार गुंडगिरीचा प्रकार आणि या मतदारसंघामध्ये वातावरण खराब करण्याचा जो प्रकार चालू आहे त्यावर मी पोयनाड पोलीस स्टेशन PI यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. त्यांना सांगितलं की अशी प्रकार चालू आहेत, एकदा नाही तर दोनदा तीनदा हे प्रकार झालेले आहेत. तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणेने याची दखल घेऊन संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करावा. आंबेपूर कुर्डूस जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार रसिका केणी यांच्या प्रचारानं आता अंतिम टप्प्यात मोठी गती घेतली आहे. जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य रॅलीनं संपूर्ण परिसर शिवसेनामय झाला आहे. पारंपरिक खालूबाजा आणि ढोलताशांच्या गजरात निघालेल्या रॅलीने विरोधकांचे धाबे दणाणले. विशेष म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी रसिका केणींच्या समर्थनार्थ मोठी गर्दी केली होती. रॅलीतील मतदारांचा उत्साह आणि प्रतिसाद पाहता यंदा आंबेपूर कुर्डूसमध्ये भगवा फडकणार हे निश्चित मानलं जात आहे. हो, आल्या पाहिजे. त्यांनी भरपूर कामं केली. आम्हाला ट्रिपला सुद्धा नेलेलं भरपूर गाड्या आणि रस्ते बिस्ते सगळा केलाय. त्यांना निवडूनच यायला पाहिजे. रस्ता बांधून दिली, पाणी आणून दिला, तले बांधून दिले, भरपूर सोय केली आमच्या गावात सर्वांना. ठीक आहे, त्यांना निवडून यायलाच पाहिजे. आज कुसुंबळे ग्रामपंचायत मध्ये प्रचाराचा शेवटचा दिवस करत असताना तुम्ही बघत असाल हा प्रचंड जनसमुदाय उसळलेला आहे आणि घरोघरी प्रचार करत असताना घरात कोणीच भेटत नाही, कारण सगळी लोक माझ्या प्रचारासाठी माझ्या सोबत आहेत. याचा मला खूप आनंद होत आहे. खालूबाजाचं म्हणाल तर लोकांचा प्रचंड उत्साह एवढा होता की त्यांना असं वाटते की ही विजयाचीच मिरवणूक आहे. त्याच्यामुळे ते सगळे त्या बाजाच्या तालावर नाचत आहेत आणि त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी भव्य सभा पार पडली. यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या खास शैलीत रुमाल फिरवत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश भरला. सुमित काते आणि इतर उमेदवारांच्या विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला. ही जनसभा म्हणजे आगामी मोठ्या विजयाची नांदीच आहे असं ते म्हणाले. विशेष म्हणजे सुमित काते यांच्या पाठीशी शिंदे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, RPI आणि राष्ट्रवादी शरद पवार गट असे 5 महत्त्वाचे पक्ष एकत्र आल्यानं विरोधकांची धाकधूक चांगलीच वाढली आहे. रायगड जिल्हा परिषदेवर निर्विवाद भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेनं आता जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. यावेळी गोगावले यांनी भाजपवर बोचरी टीका केली. सर काय सांगाल, या ठिकाणी 5 पक्ष एकत्र आलेले आहेत सुमित कातेंच्या विजयासाठी, कशा पद्धतीने विजयाची खात्री आहे? सर, आज आपण ही सभा पाहताय की नागोठण्यामध्ये एवढी मोठी सभा होणं हे विजयाची नांदी आहे आणि निश्चितच आमचा सुमित आणि दुसऱ्या माझ्या 2 महिला भगिनी त्या तिघांनाही निवडून आणण्यासाठी आज ही सगळी मंडळी कटिबद्ध आहेत. आमचे तालुका प्रमुख आलेले आहेत. आम्ही सगळे लोक सुमितच्या आणि आमच्या त्या 2 भगिनींच्या पाठीमागे ठाम उभे आहोत आणि त्यांना विजयी करू. सर, किशोर जैन म्हणालेत की हे आव्हान नाही, सहज सोपी निवडणूक आहे आणि जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन मी निवडून येईल. हा ठीक आहे ना, प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने सांगतो, परंतु आजच्या सभेच्या अनुषंगाने जरा फोटो त्यांना पाठवा आणि मग सहज आहे का सोपी आहे हे त्यांना कळेल. सर, भाजप युती करण्यासाठी तयार होतं, मात्र कुठल्या जागेवरती आपण युतीची फिसकटलेली आहे? ना, असं काही नाही आहे. त्यांची इच्छा नव्हती, त्यांना NCP कडे जायचं होतं, त्याच्यामुळे कदाचित त्यांनी आमच्याकडे केली नसेल, काही हरकत नाहीये. रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारानं आता जोर धरला. विशेषतः भरत गोगावले यांच्या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांनी मोठा धुळा उडवलाय. पंचायत समितीच्या उमेदवार प्रेरणा सावंत यांनी आपला झंझावाती प्रचार सुरू केला असून गावोगावी वाड्या वस्त्यांवर त्या मतदारांच्या थेट भेटीगाठी घेत आहेत. कॉर्नर सभांऐवजी डोर टू डोर प्रचारावर भर दिला जात असून याला मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. मंत्री भरत गोगावले यांच्यावर जनतेचा असलेला दृढ विश्वासच आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल असा ठाम विश्वास प्रेरणा सावंत यांनी व्यक्त केला. यावेळी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली. प्रेरणा सावंत या 2000हून अधिक मताधिक्यानं विजयी होतील असा दावा जितेंद्र सावंत यांनी केला. जिल्हा परिषद मतदारसंघ दासगाव आणि 111 पंचायत समिती दासगाव यांचे उमेदवार, जिल्हा परिषदचे उमेदवार मनसूरभाई ताज
आणि 111चे उमेदवार पंचायत समिती दासगावच्या माझ्या सौभाग्यवती प्रेरणा सावंत ह्या 2 उमेदवार आणि पलीकडे सबिया पाचकर असे 3 उमेदवार ह्या 56 दासगाव जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती असे 3 उमेदवार आज आम्ही उमेदवारीमध्ये त्यांचा प्रचारच्या माध्यमातून दौरा चालूत असताना पहिल्या प्रथम एक आमची गाव बैठक झालेली आहे. त्याच्यानंतर दुसरे आमची एक जाहीर सभा परवाच वौर या ठिकाणी संपन्न झाली. ती ह्या गणाची जाहीर सभा अशी संपन्न झाली की त्या दिवशीच त्या सभेमध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि प्रेरणा सावंत ह्या पंचायत समितीच्या सदस्या आणि पलीकडे तुडीलची जाहीर सभा झाली. हे तिन्ही उमेदवार हे विजयी घोषित होतील अशी सभा संपन्न झाली. तर 7 तारखेला येणाऱ्या निवडणुका आहेत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. या पंचायत समितीतून 111 दासगाव जी नामदार साहेब आपल्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठजी गोगावले साहेबांनी जी मला संधी दिलेली आहे त्या संधीचं नक्कीच सोनं करणार आहोत. आणि आता सकाळपासून ज्या आम्ही डोर टू डोर म्हणजे सुरुवात आम्ही केंबुर्ली दत्तवाडीपासून केली. अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आणि लोकांचा म्हणजे विजयी लोकांनी घोषित केलेला आहे. निश्चितच मी सांगेन की आता सुद्धा ह्या मूल्यामध्ये आम्ही फिरवत आहोत आणि नामदार साहेबांच्या माध्यमातून आणि शिवसेना पक्षाच्या माध्यमातून बरीचशी विकास कामे देखील झालेली आहेत. नवनिर्वाचित खासदार सुनेत्रा पवार यांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रीती संगम परिसराला सदिच्छा भेट दिली. महाराष्ट्राचे लाडके पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर जाऊन त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतरावांच्या महान कार्याचं स्मरण त्यांनी केलं, आदरांजली अर्पण केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रीती संगमाच्या पवित्र भूमीवर नतमस्तक होत सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी यशवंतरावांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा दृढ निर्धार व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार जमीर खलफे यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सानपाडा नवी मुंबई येथे आयोजित दिशा महाराष्ट्राची च्या 3ऱ्या साहित्य संमेलनाअंतर्गत हा शानदार सोहळा पार पडला. आंतरराष्ट्रीय पंच आत्माराम चव्हाण यांच्या हस्ते खलफे यांना हा प्रतिष्ठेचा बहुमान प्रदान करण्यात आला. प्रिंट, डिजिटल आणि यूट्यूब मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडल्याबद्दल त्यांची ही विशेष निवड करण्यात आली. जमीर खलफे यांनी आजवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्नांची तड लावली आहे. यापूर्वी त्यांना कोकण रत्न आणि समाजभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. सध्या ते मराठी पत्रकार परिषदेचे तालुका सचिव आणि युनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. दिशा महाराष्ट्राचीचे मुख्य संपादक तुषार नेवरेकर यांनी या पुरस्काराची घोषणा केली होती. या सोहळ्याला अभिनेता राजेश जाधव, अर्चना मोहिते आणि ॲडव्होकेट विजय उमरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या यशामुळे रत्नागिरीतील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. हा सन्मान त्यांच्या आगामी प्रवासासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. दापोलीतील हिंद एज्युकेशन सोसायटी संचलित अजीज मुल्ला पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने शासकीय रेखाकला परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. एलिमेंटरी परीक्षेत 29 पैकी 28 विद्यार्थी यशस्वी झाले असून शाळेचा निकाल 96.55% इतका लागला आहे. तसेच इंटरमिजिएट परीक्षेत 81% निकालासह 26 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या यशात कला शिक्षक नायकवाडी सर यांचं मोलाचं मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम कारणीभूत ठरले आहेत. विद्यार्थ्यांच्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष इक्बाल परकार, मुख्याध्यापक अशरफ अंसरलेकर आणि CEO यासिर परकार यांनी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन केले. पर्यवेक्षक सुमय्या काळजी आणि उषा खांबल यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे विशेष कौतुक केले. या निकालामुळे दापोली परिसरात विद्यार्थ्यांची शैक्षणिक मान उंचावली असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. विद्यार्थ्यांच्या यशानं शाळेचा नावलौकिक उंचावला असून परिसरात मोठ्या प्रमाणावर आनंद व्यक्त होत आहे. कलेच्या क्षेत्रात शाळेनं आपला ठसा उमटवला आहे. खेड तालुक्यातील सुकिवली येथील सुप्रसिद्ध औदुंबर श्री दत्त मंदिरात माघ पौर्णिमेनिमित्त भक्तिमय सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या विशेष दिनी नामस्मरण, हरिपाठ आणि भजनाच्या सुश्राव्य स्वरांनी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हावून गेला होता. परिसरातील शेकडो भाविकांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती लावून श्रीचरणी दर्शनाचा लाभ घेतला. सुकिवली येथील हे मंदिर महत्त्वाचं आध्यात्मिक केंद्र असून येथे वर्षभर विविध धार्मिक उत्सवांचं आयोजन केलं जातं.
हबहब श्रीकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांना येथे साधना आणि ग्रंथ वाचनाची मुक्त संधी उपलब्ध असते। माघ पौर्णिमेनिमित्त विष्णू जाधव महाराज यांच्या नेतृत्वाखालील भजनाने वातावरणात चैतन्य निर्माण केले। दर गुरुवारी मंदिरात विशेष आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ भाविकांना घेता येतो। या मंगलमय सोहळ्याची सांगता उपस्थित भाविकांना महाप्रसाद वाटप करून करण्यात आली। मंदिर व्यवस्थापनाच्या स्तुत्य उपक्रमामुळे आध्यात्मिक वारसा जपला जात असून भाविकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण अभियानांतर्गत 58 वीज युनिट बचत केल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित झालेल्या ब्रह्मकुमारी सुनंदा बहन यांचा खेडमध्ये भव्य सत्कार करण्यात आला। खेडमधील महाड नाका येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात हा सोहळा उत्साहात पार पडला। खेडवासी आणि विविध सामाजिक संस्थेच्या वतीने सुनंदा बहन यांचा गौरव करण्यात आला। यावेळी नगराध्यक्षा माधवी बुटाला, उद्योजक अमोल बुटाला यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। सुनंदा बहन यांनी या प्रसंगी राष्ट्रपतींसोबतच्या भेटीचे प्रेरणादायी अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले। केवळ वीज बचतच नाही तर आपल्या वेळेची आणि संकल्पनेची देखील बचत करण्याचा महत्त्वाचा संदेश त्यांनी दिला। वीज बचतीचा हा पुरस्कार म्हणजे ईश्वरीय कार्याचा सन्मान असल्याचं त्यांनी नम्रपणे नमूद केलंय। राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवणाऱ्या या सन्मानामुळे खेड परिसरात गौरवाचं वातावरण निर्माण झालंय। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ब्रह्मकुमारी विद्यालयातील विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमामुळे समाजात ऊर्जा संवर्धन आणि आध्यात्मिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली येथे सामळ्याची भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।